ठिकाणी बरोबर राहते ना, हे खालच्या भूसकोऱ्याला आमचे झगडे करते. हा, चिवडा खाणारे लोक, एक पाव दारू आणि घासभर चिवडा. तुम्ही खुश और हम भी खुश. हे शिकलेले लोक हे असे काम करते. पहिल्याचे लोक एक वचने लोक होते. पहिल्याचे लोक कोणाच्या बापाला पेलायला लावते, समजलं का? आताचे लोक एक वचने नाही आहेत. पैसा भेटला का कोटी कोटी बदलून जाते, समजलं का? सच्च्या मायबापाला विसरून जातात आजकालचे लोक. म्हणून म्हणायचं आहे की शिका संघटित वा संघर्ष करणारा, सुरवामध्ये गुण घटनेचे अंगीकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे, एकमताचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. तुम्ही राजा झाले तुम्हाला 10 मतं आणि आम्ही भिकारी झालो तर आम्हाला 1 मत, असं नाही आहे. कारण त्यांना माहित होतं रंगाचा राव कधी होईल, नाही का? आणि झोपडीतला माणूस त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरला पाहिजे, म्हणून माझ्या बाबासाहेबांनी सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. समानतेचा अधिकार दिला आणि त्याने शिक्षणाची मुभा ठेवली नाही. शिकलेलाच माणूस इलेक्शन मध्ये उभा राहील, कारण तेव्हा शिक्षणच नव्हतं. शिक्षण नव्हतं म्हणून त्यांनी शिक्षणाची मुभा काढलेली नव्हती. पण आता शिकलेले लोक आहे ना, शिकलेले लोक शिकून समजून कशा डाळाने व्हायला पाहिजे. हे आमची बाई म्हणते, त्या दिवशी आपल्या सासू सासऱ्याला घराच्या बाहेर काढला. का तुझी माय मारली तू तशीच बोलली असतीस का? स्वतःची माय बोलली तर नेट नाही लागत ना, सासू बोलली तर कोण तर असे तेव्हा बाई तिले आपल्या माणसाचं समजून घ्यायचं. एवढ्या ह्या बायांना कोणतं प्रदर्शन कराल तुम्ही असे सांगाल मग तुम्ही? आणि त्यांना कोणतं प्रदर्शन कराल? त्यांना हे सांगा की सगळं जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचं सहन करतो, त्यांचं बी आई वडील म्हणून सहन करायचं. समजलं काय? हा, समजदारी सगळ्या गोष्टी होतात माझे माय बापू. हो, म्हणायचं आहे आपली आई सासू आपली आई काय, माय आपली काय, सगळं सारखं असते. म्हणजे वागवणं तर सगळं सारखं असते. आणि म्हणून म्हणतो शिकले लोक आणि म्हणू नका. हो, चांगले राहा, चांगले घरामध्ये वाद करू नका, चांगल्या देशाला घडवा, आपल्या मुलीला शिकवा, आपल्या मुलाला शिकवा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, शिका संगतीत व संघर्ष करणारा, सुरमामध्ये गुण घटनेचे अंगीकार, सुरमामध्ये गुण घटनेचे अंगीकार, कवी दर्शनाच्या गीत समजलं नाही का? गाभाऱ्यात मूर्ती असे बाहेर पादुका अर्ध्यामध्ये लांबला. अर्ध्यामध्ये लांबला शाहीर साहेब, अर्ध्यामध्ये लांबला. तुम्हा घंटा समजते का? अर्ध्यामध्ये लांबला. तुम्हा घंटा समजते का? हो, इतिहासाची ज्ञानवंत माहिती आहे का? गाभाऱ्यात मूर्ती असे बाहेर पादुका अर्ध्यामध्ये लांबला. अर्ध्यामध्ये लांबला. तुम्हा घंटा समजते का? अर्ध्यामध्ये लांबला. तुम्हा घंटा समजते का? हा माया घंटा बाई, समजलं का शाहीर साहेब? नाही तर म्हणाल बाई तुम्हाला घंटा सांगून गेलीस का? मला तुम्हाला घंटा सांगायचं नाहीये, मी बोलून त्याचा अर्थ करून दाखवेन. हा, हे जे बोललो ते मी आज का म्हणजे इतिहासातच इतिहास सांगितलं शाहीर साहेब. मी तुम्हाला घंटे सांगायला नाही आली इथं. हा, आणि सांगणारही नाही, अपशब्द काढणारही नाही. शाहीर साहेबांचं म्हणणं आहे, बाई म्हणते कसम शायरी की सरप ने झुकने ना दूंगा. शायर साहब तुमको कसम है शायरी की, तो मुझे भी कसम है मेरे गुरु की. क्या बात है? मेरे गुरु ने मुझे गुरु दक्षिणा दिया है की बोले माझ्या गुरुने मला इथे मला घडवलेला आहे. माझ्या डोक्यात त्यांचा हाड आहे. हा, त्यांनी माझ्या डोक्यावर आपला हात ठेवलेला आहे. शेवटची शिष्य मी त्यांची आहे शाहीर साहेब. हा, त्यांचं नाव चमकवायलाच पाहिजे, म्हणजे झाली आहे मी निशांची. समजला, सप्पा गेले 12च्या वरात येईल, एकटीच राहिली फुलझडी. तरी लोक म्हणते फुलझडी राहिली. हा, मी फुलझडी नव्हे, एटम बम है, एटम बम. समजलं काय? हा, तलवार की धार है, पुरी है तलवार की धार, निशान वाली. आणि म्हणून म्हणायचं है कि सिर्फ तुम्हारे बकवास है, तुमने कोई दम नहीं. बाई म्हणते कसम शायरी की तुम्हें पलटा के छोड़ूंगा और निशाना आपने चुकने ना दूंगा. सिर्फ तुम्हारा बकवास है, तुमने कोई दम नहीं. शायर साहब, सिर्फ तुम्हारा बकवास है, तुमने कोई दम नहीं. और फर्जी है तुम्हारा नशा, वो कोई दम नहीं. सब्जी तब लगेगी अच्छी, उसमें जरा नमक चाहिए. सब्जी तब लगेगी अच्छी, उसमें जरा नमक चाहिए. और ये सुरमा के साथ टकराना है, ये सुरमा के साथ टकराना है, तो उसमें जरा धमक चाहिए, उसमें जरा धमक चाहिए, उसमें जरा धमक चाहिए. आणि म्हणून
माझा एक अनुभवाचं गीत मी तुमच्यासमोर सादर करते शाहीर साहेब, ते तुम्हाला सोडवायचं आहे का? एक बुडा सादर करताय, बुडा.